मी अरुण घोडके. शिवचिंतन. बाजारवाडी उतरोळी येथील खंडोजी खोपडे आणि केदारजी खोपडे यांच्यामध्ये तंटा निर्माण झाला. वास्तविक हे दोन्ही बंधू. तेव्हा शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडे यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना देशमुखी मिळवून दिली. पण याच खंडोजी खोपडेने उपकाराची जाणीव न ठेवता खान आझम अफजलखान मोहम्मदशाहीच्या स्वारीच्या वेळी आदिलशहाची हातमिळवणी केली. महाराजांना खूप राग आला. पुढे अफजलखानाचा वध झाला. महाराजांची कीर्ती वाढली. तेव्हा त्याने आपल्याला माफ करावे म्हणून जीव वाचवण्यासाठी कान्होजी जेदे नाईक यांच्याकडे गळ घातली. त्याप्रमाणे कान्होजींनी राजांना विनंती केली. कान्होजी जेदेचा शब्द मानणे हे राजांना क्रमप्राप्त होते, कारण कान्होजी जेदे एक ज्येष्ठ आणि अत्यंत निष्ठावान असं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव अभय मान्य केले. आता खंडोजी रोज महाराजांच्या मुजऱ्याला येऊ लागला. एक दिवस मुजऱ्याला आला असता महाराजांनी रागाने त्याचा एक हात आणि एक पाय तोडण्याची आज्ञा केली. अर्थात कान्होजी जेदे यामुळे नाराज झाले, पण महाराजांनी त्यांना आम्ही रदबदली केली म्हणून जीवे मारला नाही असे सांगितले. यावरून शिवरायांच्या स्वराज्यामध्ये फंद फितुरीला कधीच माफ केले नाही. स्वराज्याचं हित हेच महाराज नेहमीच ठामपणे घेत असत. त्यामध्ये ते कधीही बदल करत नसत. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.